रामकृष्ण मंडळी. मी अंजली. सकाळी सकाळी उठल्यानंतर चाय वगैरे झाली तर बाजूवाल्याची बकरी कोणतरी रात्री चोरी गेली ती, तर त्याचं चाललं होता विषय घरात. नंतर मग आम्ही गेलो झेंडा चौकात पैसे काढून आणण्यासाठी. आर्य खूपच गाडी पळवत होता आणि मला खूप भीती बी वाटत होती, पण काय करणार. तो म्हणे की दीदी मी गाडी चालवतो म्हणे. मग नंतर घरातलं पटापटा आवरलं ना अचानक कन्नडला जायचं निघालं, कारण तिथे जाऊन अभिषेक करायचा होता माझ्या हाताने महादेवाच्या मंदिरात. मग काय आम्ही घरातून सगळेजण निघालो, मामी मामा मम्मी आर्यन ते घरी होते. नंतर काय कन्नडचा घाट लागला आणि खूपच खोल हा असा घाट होता, खूपच भीती बी वाटत होती. फायनली मंदिरापाशी पोहोचलो. नंतर आपण जाऊन सगळ्यात पहिले तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर काय अभिषेक करण्यासाठी सुरुवात झाली. सगळेजण बसले होते. मग मी मंदिरामध्येच गेली बसलेली होती मंदिरामध्ये जाऊन, आणि मग नंतर अभिषेक वगैरे झाला, पूजा वगैरे झाली आणि आपण निघालो आपल्या घराकडे येण्यासाठी. मग काय वापस घाट पार करायचा होता, पण खूपच छान वाटत होतं घाटातून जाता वेळेस. मग येता वेळेस चाय वगैरे पिली थांबून थोडा वेळ, आणि येतानीच आपल्या इकडं विश्वकर्मा म्हणून मंदिर लागतं महादेवाचं. तिथं 12ही ज्योतिर्लिंग आहे एकाच मंदिरात. मग तिथे जाऊन दर्शन वगैरे घेतलं आणि येताना अंधारच पडला. आपल्याला घरी यायला खूप उशीर बी झालेला होता. नंतर रॅली निघाली होती मुकुंदवाडीत कशाची तरी, मग ती बघितली आणि आलो घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. नंतर काय स्वयंपाक वगैरे केला मम्मीने, त्यांनी जेवण वगैरे केलेलं. थोडा वेळ सिरियल बघितला आणि आपण झोपी गेलो. असा होता आजचा दिवस. बाय बाय, गुड नाईट.